आज आपण दुपारच्या जेवणासाठी दह्याची कढी बनवतो. त्यासाठी मी दही घेतलं आणि दही मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठ घातलं, अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा जिरं घातलं आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं. बघा असं मिक्सरला मी फिरवून घेतलं. त्या दह्याच्या भांड्यातच हे मिश्रण ओतून घेतलं. आता गॅसवर मी कढई ठेवली, त्यात 2 चमचे तेल घातलं, अर्धा चमचा राई घातली आणि 4-5 हिरव्या मिरच्या चिरून घातल्या. आणि त्यावर ठेचलेला लसूण घातला. 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या मी आणि त्या टाकल्या. कढीपत्ता टाकला आणि पाव चमचा हिंग टाकला आणि हे सगळं असं परतून घेतलं. आता हे दह्याचं मिश्रण मी त्या कढईमध्ये ओतलं. त्याच पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं, पातेलं चांगलं हिसळून घेतलं आणि ते टाकलं त्यावरच आणि मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि असं ढवळून घेतलं. आता कढीला बघा चांगली खळखळून उकळी आली. 5-7 मिनटं मी कढी उकळून घेतली. आता त्यावर कोथिंबीर घातली आणि 1 चमचा साखर घातली. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये बघा, छोट्या पातेल्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि पाणी घालून त्याचा असा घोळ बनवला. आता गॅसवर मी पॅन ठेवला, त्यात तेल घातलं आणि ही भजी त्यावर सोडली. आता भजी मी पलटी करून घेते बघा. भजी चांगली झाली, मी काढून घेतली आणि ही भजी आता त्या कढीमध्ये टाकली आणि झाकण ठेवलं. आता मी सर्व केलं बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.